हाय मित्रांनो, तर एक अपडेट आहे की अपडेट ही आहे बीड जिल्हा पोलीस भरतीची आपली झाली होती. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व NCCचे उमेदवार यांना 5 अधिक गुण देऊन एकत्रित गुणनुसार गुणवत्तेनुसार रिक्त पदानुसार दिनांक 24/3/2026 रोजीच्या पत्रान्वये तात्पुरती यादी प्रसिद्ध केल्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेप विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केले बाबत. तर ही आपली जी आहे सिलेक्शन लिस्ट आहे तर बीड जिल्हा पोलीस भरतीची. तर यामध्ये टोटल किती असणार, किती जागा होत्या? 174 जागा होत्या पोलीस शिपाई पदासाठी. तर त्यांनी जी आपल्याला लिस्ट दिली आहे त्यानुसार सिलेक्शन यादी लागलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जर कॅटेगरी वाईज जर बघितलं, ही इथं ओपनची कॅटेगरी आहे. PDF विद्यार्थी मित्रांनो, स्कॅन जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे त्यांनी. तर इथे बघा 32 विद्यार्थी त्यांनी ओपन कॅटेगरीचे घेतलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की रिझर्वेशननुसार जर बघितलं तर इथे आपल्याला ओपनचा कट ऑफ किती 139 लागलेला दिसतोय आणि फिमेल रिझर्वेशनचा जर बघितला तर शेवटचा कॅन्डिडेट हे 135 वरती तुम्हाला दिसते. तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे. होमगार्डसाठी जर तुम्ही बघितलं तर होमगार्डचा 136 वरती तुम्हाला दिसतोय. एक सर्व्हिसमॅनचा शेवटचा कॅन्डिडेट 124 वरती दिसतोय. अर्थक्विकचा जर तुम्ही बघितला तर तो 136 वरती दिसतोय. प्रोजेक्ट अफेक्टेडचा जर बघितला तर तो 137 वरती तुम्हाला दिसतोय. तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे जिल्हा पोलीस भरती बीड जिल्ह्याची. तर ही तुम्हाला इथे खाली जी दिली आहे ती प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट दिली आहे. कॅटेगरी कोणती आहे तर ओपन आहे. तर त्यांनी ओपनसाठी एकूण 26 विद्यार्थी हे वेटिंगसाठी घेतलेले आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे बघू शकता तुम्ही अनाथ कॅन्डिडेट आहे. तर त्यांच्यासाठी 119चा हा कट ऑफ लागलेला आहे आणि त्यांनी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट म्हणजे तात्पुरती प्रतीक्षा यादीमध्ये 111 आणि 116चे असे 2 कॅन्डिडेट घेतलेले आहे. तर बघा इथे कॅटेगरी तुमची SC कॅटेगरी दिसते. SC कॅटेगरीसाठी टोटल 24 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहे. आणि इथे जर जनरलचा विचार केला, SC जनरलचा जर विचार केला तर 134 एवढा कट ऑफ लागलेला आहे. तर आपण काय करू, आपण अगोदर जागा बघूयात, जागा किती होत्या काय होत्या त्यानुसार तुम्हाला मी सांगतो. जागा तर त्यांनी अगोदरच दिल्या आहे, पण आपण एक ऑफिशियल वेबसाईटवरतून चेक करूयात की जागा किती होत्या. तर कॉन्स्टेबल आणि इथे होता आपलं बीड जिल्हा. तर त्यानुसार आपल्याला कळेल. बघा इथे जर बघितल्या तर अनुसूचित जातीसाठी एकूण 33 जागा ह्या होत्या. तर त्यांनी किती घेतले कॅन्डिडेट बघा 32 कॅन्डिडेट घेतलेले आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही SC कॅटेगरीच्या तुम्हाला इथे 33 जागा दिसत आहे. टोटल सर्वसाधारणसाठी 8 जागा होत्या. तर 8 विद्यार्थी त्यांनी कोणते घेतले बघा. तर हे जे पहिले 8 आहेत ते जनरलसाठी, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. तर इथे जर बघितलं तर कट ऑफ कितीचा लागला आहे आपला, मग 134चा SC जनरलसाठी. फिमेलच्या किती 10 जागा होत्या. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शेवटचं कॅन्डिडेट आपली फिमेल रिझर्वेशनची 132 वरती त्यांनी घेतलेली आहे. आणि खाली जर बघितलं तर खेळाडूच्या 2, प्रकल्पग्रस्ताच्या 2 जागा होत्या. जर खेळाडूच्या 2 जर बघितल्या तर त्यांचा शेवटचा कॅन्डिडेट 126 वरती आहे. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 2 जागा होत्या. तर शेवटचा कॅन्डिडेट 126 वरती आहे. जर अर्थक्विकचा जर इथं भूकंपग्रस्ताची 1 जागा होती तर 125 वरती शेवटचा कॅन्डिडेट घेतलेला आहे. माजी सैनिकाच्या 5 जागा होत्या SC कॅटेगरीसाठी.
तर आपण माजी सैनिकासाठी बघू. 1 2 3 4 5 5 जागा होत्या. तर 5 जागांसाठी जर बघितलं तर 92 एवढा आपला कट ऑफ लागलेला आहे. आणि पोलीस चाइल्डसाठी 1 होती आणि होमगार्डसाठी 2 जागा होत्या. जर पोलीस चाइल्डचा जर विचार केला SC कॅटेगरीसाठी तर 105 हा खूपच कमी कट ऑफ आहे आणि 123 वरती होमगार्डचा त्यांनी घेतलेला आहे. तर SC कॅटेगरीसाठी टोटल वेटिंगसाठी जर बघितले तर एकूण 40 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहे. आता बघूयात आपण कॅटेगरी ST कॅटेगरी. ST कॅटेगरीसाठी टोटल 22 जागा होत्या आणि त्यांनी भरलेले आहे 22 विद्यार्थी. तर जेवढ्या जागा होत्या तेवढेच त्यांनी विद्यार्थ्यांची सिलेक्शन यादी लावलेली आहे. तर जनरलसाठी 7 जागा आणि महिलांसाठी 7 जागा. तर असा होता. तर 1 2 3 4 5 6 7. तर इथं जनरलसाठी जर कट ऑफ बघितला तर 133चा आपल्याला दिसतोय. फिमेलसाठी 7 जागा होत्या. तर फिमेल शेवटचा कॅन्डिडेट आपल्याला 126 वरती तुम्हाला 128 वरती तुम्हाला दिसतोय. तर इथे बघितलं तर खेळाडूसाठी 1 जागा होती. स्पोर्ट पर्सनसाठी 1 जागा होती. तर ते 122 वरती त्यांनी घेतलेलं आहे. आणि माजी सैनिकांसाठी 3 जागा होत्या. तर इथे जर बघितलं तुम्ही माजी सैनिकांसाठी 3 जागा होत्या पण त्यांना कोणताही कॅन्डिडेट न भेटल्यामुळे त्यांनी त्या माजी सैनिकांच्या 3 जागा ह्या जनरलमध्ये कन्वर्ट केलेल्या आहे. म्हणजे आपल्या एकूण जागा किती झाल्या? 10 जागा झाल्या. ह्या 7 त्या होत्या आणि ह्या 3. तर टोटल जर बघितलं तर मग 131चा तो कट ऑफ जाईल. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर अंशकालीन पदवीधर उमेदवार तर तो पण त्यांना भेटला नाही. म्हणजे ही 1 जागा ती झाली. टोटल 4 जागांमध्ये तुमची वाढ झालेली आहे. म्हणजे ज्या पॅरलल रिझर्वेशनच्या जागा होत्या त्या त्यांनी सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे. तर इथे जर बघितलं पोलीस चाइल्डचा कट ऑफ 114 वरती लागलेला आहे आणि होमगार्डचा कट ऑफ हा 89 वरती लागलेला आहे. तर अशा प्रकारे ही तुमची ST कॅटेगरीसाठी लिस्ट होती. आणि ST कॅटेगरीसाठी वेटिंगसाठी जर बघितलं त्यांनी तर 19 हे विद्यार्थी ठेवलेले आहे. आता बघा तुम्ही इथे तुम्हाला कॅटेगरी कोणती दिसेल? VJA. तर VJAसाठी टोटल 5 जागा होत्या. तर 5 विद्यार्थी भरलेले आहे. त्याच्यामध्ये 2 मेल 2 फिमेल आणि 1 माजी सैनिक होतं. 2 मेल जर बघितलं तर कट ऑफ हा 135चा लागलेला आहे आणि फिमेलचा 130 आणि माजी सैनिक 100. तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे. प्रोव्हिजनल वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला 2च कॅन्डिडेट इथे दिसतील. आता NTCचा जर विचार केला इथं NTBसाठी 1 पण जागा नव्हती. NTCसाठी 2 जागा होत्या. NTDसाठी 0 जागा होत्या. तर 2 जागेसाठी जर बघितलं तर 1 जागा ही सर्वसाधारण आणि 1 महिलांसाठी होती. तर 138 वरती सर्वसाधारणचा कट ऑफ लागला NTC आणि महिलांसाठी 130 वरती 133 वरती इथं लागला. वेटिंगसाठी जर बघितलं तर 2 कॅन्डिडेट त्यांनी घेतलेले आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी बघू आपण आता. SBC आहे इथं. SBC म्हणजे 6 जागा होत्या. तर त्यांनी 6 कॅन्डिडेट हे भरलेले आहे. 6 कॅन्डिडेटमध्ये 3 ह्या सर्वसाधारण होत्या आणि 2 महिला आणि एक सर्व्हिसमॅन होती. तर SBCचा जर कट ऑफ बघितलं तर 135 वरती लागला. फिमेलचा लागला 133 वरती. एक सर्व्हिसमॅनचा लागला 95 वरती. आणि एकूण 4 कॅन्डिडेट त्यांनी वेटिंगसाठी ठेवलेले आहे. जर विचार केला आता आपण OBC कॅटेगरीसाठी तर OBC कॅटेगरीसाठी एकूण 40 जागा होत्या आणि त्यांनी एकूण 39 विद्यार्थी भरलेले आहे. 40 जागा जरी असल्या तरी. तर इथे जर बघितलं 12 जागा ह्या जनरलसाठी होत्या आणि 12 फिमेलसाठी. तर इथेच बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकूण 13 जागा त्यांनी भरलाय. म्हणजे एक कोणती त्यांनी कन्वर्ट केलेली असणार.
इथे जर 136चा कट ऑफ आपल्याला दिसतोय आणि फिमेलसाठी जर बघितला तर 131चा कट ऑफ आपल्याला दिसतोय. बाकी पॅरलल रिझर्वेशननुसार तुम्ही बघू शकता तुमचा कट ऑफ. आणि टोटल त्यांनी वेटिंगसाठी जर बघितलं, वेटिंगसाठी त्यांनी टोटल 23 विद्यार्थी घेतलेले आहे. आता SCBCचा जर विचार केला तर एकूण 17 जागा होत्या आणि 17 विद्यार्थी भरलेले आहे. जनरलमध्ये जर बघितलं तर कट ऑफ हा आपला 137 वरती गेलेला आहे आणि फिमेलचा जर बघितला तर हा आपला 135 वरती गेलेला दिसतोय. आणि नंतर आहे EWSचं जर बघितलं आपण, EWSसाठी पण 17 जागा होत्या टोटल. तिथे जर बघितलं तर जनरलसाठी म्हणजे EWS जनरलसाठी कट ऑफ गेला आहे आपला 130 आणि फिमेलसाठी कट ऑफ गेला आहे 119. तर अशा प्रकारे मित्रांनो हे तुमची सिलेक्शन आणि प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट आहे. EWSसाठी 13 विद्यार्थी त्यांनी वेटिंगसाठी घेतलेले आहे. तर ही तुमची झाली बीड जिल्हा पोलीसची सिलेक्शन, प्रोव्हिजनल सिलेक्शन यादी आणि प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट यादी, म्हणजे तुमची लिस्ट आहे ती आहे. तर याच्यामध्ये तात्पुरती सिलेक्शन यादी आणि तात्पुरती तुमची प्रतीक्षा यादी यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि कट ऑफ पण सांगितलेला आहे. तर प्रत्येक जिल्ह्यावाईज आपण कट ऑफ एकदा नंतर बघूनच घेऊ. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.